आजी नमस्कार. कुठलं गाव? गाव कुठलं? गाव कुठलं? नगरवाडी. आता काय कोणाची हवा? झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? देऊ ना आता आमचंच मनुष्य धनुष्यबाण का घड्याळ धनुष्यबाण का रिक्षा? रिक्षा नाही काहीच आहे. मग काय आपलं गाडी आहे का? घड्याळ. कोणाला निवडून द्यायचं? घड्याळ. ताई काय काय परिस्थिती राहील इकडे या गटामध्ये? व हे अतुल दादांच्या अनुसरून आपल्या गावात भरपूर कामे केलेली आहेत. रस्त्यांची वगैरे पाण्याची सोय केलेली आहे. अजितदादांच्या याला अनुसरून आपल्याला घड्याळालाच मत द्यायचे, घड्याळाचाच विकास करायचा आहे. असं काही ठरवून चाललेलं नाही ना? नाही नाही, ताई काय कोणाची हवा? घड्याळाची. का बरं घड्याळच? कारण की त्यांनी लाडकी बहीण योजनेचा ते हे काढलंय, योजना काढली आहे आणि इथे शेताला पाणी पुरवठा केलाय. तुम्ही राहिला कुठं? आम्ही अंबरनाथला. मतदान कुठं? घड्याळ अंबरनाथचंच मतदान आहे आमचं. मतदान तिकडे? हो. बोरी गटामध्ये निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकतर्फी निकाल लागला असं सांगितलं जाते. कल्पनाताई काळे नवा चेहरा, कामाचा अनुभव चांगला आहे, उच्च शिक्षित महिला आहेत, असा दावा या कार्यकर्त्याकडनं केला जातोय. नेमकं त्याचं कारण काय जर आपण समजून घेऊया. सुरुवात करूया ग्रामपंचायत सदस्यांपासून. काय या गटामध्ये कोणाची हवा? राष्ट्रवादी घड्याळ. का बरं घड्याळच? सक्षम उमेदवारी, उच्च शक्ती आणि काम करणारा व्यक्तिमत्व आहे. पण बंडखोरी झाली ना? अहो ते निष्ठावान त्यांना संधी भेटली ना. आता बंडखोरी झाली ते आता त्यांच्या पद्धतीने पाहतील काय करायचं ते, आणि आम्हाला काय करायचं आम्ही करतो ना. मतदार माऊली खंडागळे, त्या कविता पवार यांना काही थारा देणार नाही? नाही, निष्ठावंतांनाच भेटणार ही संधी आणि घड्याळ 100% निवडून येणार. कशामुळे? आम्ही तेवढा सहभाग घेतलाय तरुणांनी. काय इकडे विकासाची कामं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून किती लागली? आत्ता मी 2 वर्ष झाले सदस्य आहे. 6 महिन्यामध्ये 80 लाख रुपयाचा निधी अतुल बेनकेंनी दिला आहे आणि त्याच्यानंतर 1 रुपयाचा निधी आलेला नाही नगदवाढीसाठी. म्हणजे आमदार असू पुढून 1 रुपयाचा पण अजून निधी आलेला नाही 1.5 वर्षामध्ये. पांडुरंग पवारांच्या सोनबाई उभ्या आहेत. आता त्यांना इथं सांगितलं होतं आम्ही का अतुल शेठ त्यांना तिकीट देईल, त्यांना पहिलं म्हणजे घड्याळाला तिकीट भेटेल त्याचं आम्ही 100% काम करणार, हे आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आणि आत्ता पण सांगतो. तर माऊली खंडागळे यांनी मशाल खाली ठेवली आणि आता हातामध्ये धनुष्यबाण घेतलाय. का लोक स्वीकारतील? नाही, 100% नाही स्वीकारणार. काय कारण? कारण म्हणजे आमदारकीला पण तेच झाले, आमदारकीला पण तेच म्हटले आम्ही काय झालं तरी उभं राहणार आहे. त्यांनी चंगच बांधला होता आणि नंतर काय झालं? काय झालं? काय तुम्हाला आता वाणी साहेब तुम्हाला पण माहिती आहे काय केलं त्यांनी? हां, माघार घेतली माहिती आहे? माघार घेतली म्हणजे तेच झालं ना. आम्ही समजा एखादी गोष्ट तोंडावर जाऊन करतोय आणि त्यांनी माघार घ्यायची, त्याच्यात मग कार्यकर्त्यांचा हे होतंय ना. कार्यकर्ते काय तुम्हाला काय संशय आहे का? तुम्ही समजून जायचं काय विषय. काय गोलमाल आहे भाई, गोलमाल आहे? बरं, याच्याशिवाय पर्याय आहे का यांचा? कोणाची हवा? घड्याळच. का बरं घड्याळच? नाही, आमच्याकडे कायम घड्याळच. कोणाची हवा? घड्याळ. तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज जुन्नर तालुक्याचा विकास केलेला आहे. प्रथमतः नाही म्हटलं तरी धरणांचं काम हे काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे आणि इथं सर्व शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग आज जर सुजलाम सुफलाम असेल तर काँग्रेस पक्षामुळेच आहे. त्यामुळं घड्याळशिवाय पर्याय नाही. आणि आत्ता अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही संपूर्ण गाव नव्हते संपूर्ण उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणणार म्हणजे आणणारच. माऊली खंडागळे यांच्या पाठीमागं अपक्ष आमदार शरददादा सोनवणे यांची साथ आहे. नाही, आम्ही जर ठरवले निष्ठावंत असेल त्याला संधी भेटणार, बंडखोर नाहीच. शरददादा सोनवणेंचा पक्ष कुठला? शिवसेना. ते अपक्ष आहेत. कोण? शरददादा नाही, आता शिवसेनेत ते प्रवेश केला ना त्यांनी. ते नाही म्हणतात ना. का बरं? असं कसं काय होईल? ते सांगतात मी अपक्ष उमेदवार आहे, आमदार आहे, मी सर्व पक्षांचा सहयोगी सदस्य आहे. त्यांच्या लेटर हेडवर घड्याळ आहे, त्यांच्या लेटर हेडवर कमळाचं फूल आहे, त्यांच्या लेटर हेडवर धनुष्यबाण आहे. निवडून आले अपक्ष.
असं नाही. आता तुम्ही पाहिलं तर मग यांच्या राष्ट्रवादीच्या मंचावर पाहिजे ना. आता तुम्ही घड्याळ लावता म्हटल्यावर एखादी सभा असेल पुढं तर यांनी पण हजर राहायला पाहिजे ना. ते सेनेच्याच याच्यावर कसं काय राहतात मग. दिशाभूल करतं. मग ते आता तुम्ही ठरवायचं ना. आता आम्ही काय ठरवणार. काय कोणाची हवा घड्याळ असं ठरवून चाललं काय सगळं? नाही ठरून नाही, पण काय आले आता आमच्या गावात पण आमच्या कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब शिवाजीराव बडे यांचे आम्ही कट्टर कार्यकर्ते. हे पहिल्यापासून राष्ट्रवादीचे काम करत आलेले. त्याच्यामुळं हे जसं म्हणतील तसंच आम्ही पुढं काम करणार. आणि आमचे ते आधारस्तंभ आहे, त्याच्यामुळं ते म्हणतील तसं. ग्रामपंचायतला पण आम्ही त्यांचं एकदम चांगलं काम केलं, पण आम्हाला अपयश आलं. पण आता आम्हाला घड्याळ निवडून द्यायचे. माऊली खंडाकडे एक कर्तव्यदक्ष कार्यकर्ता आहे, त्यांच्या अर्धांगिनी जयश्री खंडाकडे उभ्या आहेत. पांडुरंग पवार एक देव माणूस असं म्हणतात. त्यांच्या सुनबाई आहेत या ठिकाणी कविता पवार. मग कसं होणार? नाही आहे ना, आता आपल्या ह्या बोरी गटात तिरंगी लढत आहेच. पण आता कसं आहे, आम्ही घड्याळ म्हणजे घड्याळ सरशी कोणाची? घड्याळ कल्पनाताई वैभव शेटकाळे आणि पंचायत समितीला प्रगतीताई सुदर्शन बडे यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजय करून येणार आणि हे निवडून येणार आहे 100%. हो काय तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती या गटाची राहील? साहेब वाणी साहेब, प्रथमतः मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आमच्या गाव असेल, बडेमाळा असेल, आमचा जथा असेल बड्यांचा, आमचा बड्यांचा जथा पहिल्यापासून हा घड्याळाच्या पाठीमागे आहे. म्हणजे आजपर्यंत गावामध्ये चर्चा नेहमी होतात का सर्वांचे मतदान फुटेल पण बड्यांचं कधीच फुटणार नाही. आणि आज दादांचं अपघाती निधन झालं. त्याच्या अगोदर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पहिलं सांगितलं गेलं किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार देणार. शेटवरती जबाबदारी होती, प्रत्येकाला न्याय द्यायचा. शेट म्हटले लास्ट मोमेंटला मी जो निर्णय घेईल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. ठीक आहे, कार्यकर्त्यांनी मान्य केला आणि वैभव शेटला तिकीट भेटलं. प्रत्येक ठिकाणी बोलत होते का प्रत्येकाला आता माऊली शेटला पण संधी आमच्या बोरी कांदळी गटाने दिलेली आहे. त्यानंतर पांडुरंग पवार साहेबांना देखील संधी दिलेली आहे. तर नवीन चेहरा पाहिजे होता. आज युवामध्ये आज चर्चा होत असतात का ज्यांनी संधी दिली तर प्रत्येकच काम करतो. खुर्चीवर मी बसलो आहे तर मला काम करणंच आहे. मी जनतेच्या सेवेसाठी खुर्ची घेतलेली आहे. जनतेची सेवेसाठी खुर्ची घेतल्या असं आज युवांना हे द्यायचं. आज सचिन भाऊ असेल किंवा प्रगतीताई आमचा सुदर्शन, आमची भाऊकी सुदर्शन बडे असतील, वैभव भाऊ असतील, पांडुरंग पवार साहेब असतील, हे निष्ठावंत सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे. आमचं पहिलं मतदान बेनके साहेबांना, पांडुरंग पवार साहेबांच्या वेळेस देखील आम्ही कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही. आमच्या कांदळी गटामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा एकही कार्यकर्ता करणार नाही, पण प्रत्येक बूथ प्लस असतो घड्याळाला. मग कोणत्या गोष्टीचे आणि मग आत्ता कुठं तर थांबलं पाहिजे. पवार साहेबांनी ठीक आहे, पवार साहेबांना अजितदादांचा निर्णय होता, अजितदादांचा कॉल देखील पवार साहेबांना आला होता. आज दुःख वाटतंय आमच्या मनाला का आज दादांचा निर्णय अजित पवार आपल्या पांडुरंग पवार साहेबांनी नाकारला. त्याच्या दुसऱ्या दिवशी वळसे पाटील साहेबांच्या दालनात मिटिंग झाली. आतमध्ये बोलले माघार घेणार, बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी परत तो विषय पलटी केला. म्हणजे ही दुटप्पी भूमिका का? आतमध्ये वळसे पाटलांना म्हणाले माघार घेतो. आतमध्ये म्हटले का तुमचा शब्द वळसे पाटील साहेबांनी सांगितलं का आम्ही तुम्हाला थांबावं लागेल किंवा पक्ष टिकवायचा असेल, संघटना टिकवायची असेल तर वयस्कर आणि आमच्या मार्गदर्शक नेत्यांनीच जर ह्या अशा भूमिका घेतल्या तर आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांनी करायचं काय? आम्ही पहिल्यापासून आमच्या आजही बडेमाळ्यात तुम्ही कोणत्याही घरामध्ये गेले, आज आमची नव्याची पौर्णिमा आहे, आमचा सण असतो नव्याची पौर्णिमा. नव्याची पौर्णिमा आज प्रत्येक घरामध्ये देवाची पूजा वगैरे सर्व. आता आज भरपूर काही लोक जमले असते, पण याच्यातून निष्ठावंतांना न्याय देण्यासाठी आज आम्ही सर्व युवा वैभव शेठच्या पाठीमागे आहे. कारण आज गरज आहे ती. आज पांडुरंग पवार साहेबांकडे आमच्या मनाला असं वाटतसुद्धा नाही का त्यांनी उमेदवार दिला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासमोर आज दादांनी उमेदवारी दिली वैभव शेठला. आज दादा गेले आम्हाला सोडून, पण आज दादांना श्रद्धांजली मतरूपी द्यावा प्रत्येक कार्यकर्त्याने असेल. आज विषय एवढा वाईट वाटतं आहे का प्रत्येकाच्या मनात भावना आहे. बाळासाहेब गेल्याच्या नंतर एवढा मोठा माणूस आणि जनसमुदाय, विराट जनसमुदाय जमला असं तो अजितदादांच्या विधीसाठी जमला. प्रत्येकाला आज वाईट वाटत होतं मनातून का आपल्या घरातला माणूस गेला, आपला कोणीतरी सगा गेला, आपला कोणतरी सोयरा गेला. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं.
मग जर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असेल तर पवार साहेबांना एवढी देण दिली, उपाध्यक्षपद दिलं, प्रत्येक ठिकाणी तालुका अध्यक्षपद दिलं. नाकार अन्याय कोणत्या क्षणी झाला? अन्याय कोणत्या? असे अन्याय जर हे बोलत असतील का आमच्यावर अन्याय केला, तर असा अन्याय आमच्यावरती नेहमी व्हावा, 6 महिन्याला व्हावा, महिन्याला व्हावा. काय केलं पक्षाने कमी तुम्हाला? आज आमची भावकी असेल कोणालाही, पण पवारसाहेबांनी कधी आदेश द्यायचा, तो आदेश आमच्या शिरसावदेव मानून आम्ही पुढं निघणार. पवारसाहेबांचा आदर आजही आहे. पांडुरंग पवार साहेबांचा आदर आजही आहे. वयस्कर आहेत. शेवटी आपण राजकारण 7 दिवसाचं 10 दिवसाचं असतं, पण पक्ष आणि संघटन आणि आदेश हा खूप मानला जातो. आदरणीय पवारसाहेब असतील, अजितदादा पवार असतील, त्यांचं चिन्ह आपल्याला घड्याळ आहे. घड्याळाचा उमेदवार वैभव शेठ आहे. मग वैभव शेठच्या पाठीमागं पांडुरंग पवार साहेबांनी दादा गेल्याच्या नंतर का होईना त्यांनी जर एवढं जर दादांचं प्रेम किंवा असेल तर थोडी तरी माणुसकी दाखवून त्यांनी माघार घ्यायला पाहिजे होती. ठीक आहे, चिन्ह भेटलं, माझा इथूनचा पाठिंबा वैभव शेठला असेल, कारण वैभव भाऊचं तिकीट हे आपले अजितदादांनी डिक्लेअर केले. याच्यात अतुल शेठचा कोणताही भाग नाही. प्रत्येक यंत्रणा ही अजितदादांची यंत्रणा आज प्रत्येक ठिकाणी सर्वे करत होती. या गटामध्ये सर्वे वैभव शेठचा पुढे निघाला आणि अजितदादांनी त्यांना तिकीट AB फॉर्म द्यायचं रात्री ठरवलं. त्याच्या आधी पवारसाहेबांचा देखील त्यांच्याबरोबर अजितदादांबरोबर वार्तालाप झाला, प्रत्येक गोष्ट झाली. शेवटी काय होतं, मी जर 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य असेल तर माझी तिथपर्यंत उंची 100% असेल. दादांच्या मनामध्ये पांडुरंग पवारसाहेब होते. दादांच्या यांनी अपक्ष फॉर्म भरल्याच्या नंतर दादांना हे पटतच नव्हतं का ही गोष्ट पांडुरंग पवारसाहेबांनी करावी. ही न पटण्यासारखी गोष्ट होती. आणि मार्गदर्शक वळसे पाटील साहेब असतील, आज वळसे पाटील साहेब ते बोलतात माझी छाती फाडली तर वळसे पाटील साहेब दिसतील. आज वळसे पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचा एक धागा आहे. त्या वळसे पाटील साहेबांनी पांडुरंग पवार साहेबांच्या डोक्यावरती नेहमी हात आहे, राहतो, पुढे देखील राहील. मग आज वळसे पाटील साहेबांनी पांडुरंग पवार साहेबांना थांबायला सांगितलं, ती गोष्टी आम्हाला समजल्या. पवार साहेबांनी आतमध्ये सांगितलं ठीक आहे साहेब, तुमचा निर्णय आम्हाला मान्य. 10 मिनिटांनी बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी असं घोषित केलं का कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्हाला ती उमेदवारी ठेवावं लागते, आम्ही काय फॉर्म मागे घेणार नाही. ही लास्ट मोमेंटला झालेली वळसे पाटील साहेबांच्या दालनातली मिटिंगचा जो लेखाजोखा आहे तो मी सांगतोय. मग ह्या ज्या गोष्टी आहेत आजही वळसे पाटील साहेबांचा शब्द पवार साहेबांनी पाळायलाच पाहिजे होता. अजितदादांचं दुःख झालं, प्रत्येक कार्यकर्ता रडला. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठेही कोणती गाडी वाजत नाही, कोणता भोंगा वाजत नाही, कुठंही कोपरा बैठक आजही होत नाहीत. आजही धनुष्यबाण असेल किंवा रिक्षा असेल यांच्या गाड्या गेल्याचं आम्हाला मनातून दुःख होतं. आज आमच्या अजितदादाच्या घड्याळाचं आज वाजत नाही आहे. दादा गेले म्हणून आवाज बंद झाला. आम्हाला दुःख वाटतंय का आजही घड्याची टिकटिक ही वाजली पाहिजे किंवा घड्याळाच्या गाड्या फिरल्या पाहिजेत. शेवटी ही ताकद आहे. प्रत्येक गोष्टीला माणसाला शिवसैनिक असेल, शिवसेना, आज आम्ही मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा काम करतो, मशालीचं काम केलं मुंबईमध्ये. आजही हातामध्ये शिवबंधन आहे. प्रत्येक मुंबईला शिवसेना पाहिजे, गावाला राष्ट्रवादी पाहिजे. का प्रत्येक घरापर्यंत अजितदादांनी रस्ते दिले, मागेल त्याला पाणी दिलं, 5 धरणं झाली. ही यशवंतराव चव्हाण साहेबांची आणि आदरणीय पवार साहेबांची, शरद पवार साहेबांची देण. आज आपल्या तालुक्यात 5 धरणं आहेत. ते पाणी 5 धरणं त्यांनी केल्याच्या नंतर त्या धरणातून पाणी प्रत्येक जनतेपर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत पोचवायचं काम हे आदरणीय अजितदादांनी केलेलं आहे. आज अजितदादांनी बिबट्याचा एवढा विषय झाला, अजितदादांनी आम्हाला 24 तास दिवसभर लाईट दिली. अजितदादांनी काय नाही दिलं. पुण्याचे आज पालकमंत्री असताना प्रत्येक गोष्ट, अतुल शेठचा एक शब्द अजितदादांनी पडून नाही दिला. कांदळी गावासाठी 100 कोटीचा निधी, चला 10 कोटीचा निधी दिला. म्हणजे आज जर आमच्या जर कांदळी गावासाठी जर अजितदादांनी जर कुठं नाहीच बोललं नाही तर आम्ही मतरूपी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कोणत्या शब्दांनी नाही बोलणार आहे. आजही प्रत्येक कार्यकर्ता असेल, सर्व पक्षीय, आजही अजितदादांचं नाव घेतल्याच्या नंतर डोळ्यात निखळ पाणी येतं. वाईट वाटतं का एवढा मोठा म्हणजे कोहिनूर हिरा आमच्या मनातला आज गेला. म्हणजे कोणाही पटण्यासारखं नाही. आजही प्रत्येक नागरिकाने असेल दादांना आदरांजली मतरूपी द्यावी. दादांची सीट आहे, वैभव शेठ काळेंची मिसेस कल्पनाताई आणि आमचे बंधूचे आहे सुदर्शनची मिसेस आहे. अजून ही सीटं आम्हाला प्रत्येक कोणत्याही क्षणी काढायला लागतील, कारण हीच दादांना आदरांजली असेल. आणि
प्रत्येक गोष्ट मागायची तर दादांनी कोणती नाही बोलली नाही. त्याच्यामुळे आजही आमचे बंधू असतील, बाळासाहेब बडे असतील आणि प्रत्येक धागा असेल गावातला आमचा नेहमी राष्ट्रवादीच्या पाठीमागं असेल किंवा माऊली शेठ असेल. माऊली शेठच्या पक्षाने काय केलं नाही आम्हाला. ठीक आहे, आज आम्हाला बोलायचा अधिकार आहे कारण आम्ही मशालीचं काम मुंबईमध्ये केलं. माऊली शेठला कोणती गोष्ट कमी केली? आज बाजार समिती हातामध्ये होती, बाजार समितीचे संचालक आहेत. आज त्यांचे मिसेस ते स्वतः इथून प्रतिनिधित्व करून गेलेले आहेत. कोणत्या तरी गोष्टी महत्त्वाकांक्षी माणसाच्या कमी झाल्या पाहिजेत. कुठंतरी युवांना संधी दिली पाहिजे. ठीक आहे, मार्गदर्शक म्हणून आम्हाला ती लोक नकोत ह्या गोष्टीच्या आम्ही नाही, पण ठीक आहे पुढच्या वेळेला परत ओपन आलं तरी तुम्हीच, ओबीसी आले तरी तुम्हीच. ही गोष्ट तर कुठंतरी थांबली पाहिजे. आम्हाला कुठंतरी मनातून वाटतंय की अजितदादांचा अपघात झाला, पांडुरंग पवार साहेबांनी उपाध्यक्षपद भोगलं हे अजितदादांच्या शब्दावरती, अजितदादांच्या मनावरती राज्य केलेलं असेल तर ते पवारसाहेबांनी, पांडुरंग पवारसाहेबांनी शब्द अजितदादा गेल्याच्या नंतर त्यांनी प्रचार थांबवायला पाहिजे होता. आजही प्रत्येक राष्ट्रवादीच्या घटकांनी तो विचार करायचा आहे की अतुल शेठने, माजी आमदार अतुल शेठ बेनके यांनी सांगितलं आहे का तालुक्यामध्ये सर्व पक्षांनी कोणीही भोंगाची गाडी लावायची नाही. कालपासून अजितदादा गेल्यापासून भोंग्याची गाडी झाली नाही, पण आज रिक्षाचा आवाज येतो आहे. रिक्षामध्ये पांडुरंग पवार साहेबांचे फोटो आहेत. पांडुरंग पवार साहेब आमचे मार्गदर्शक होते, राहतील. आज राजकारण 5 दिवसाचं असतं, पण त्यांनी थोडी तरी वैचारिक लेवल ठेवायला पाहिजे होती. दादा गेले, ठीक आहे, राष्ट्रवादी जी मेन राष्ट्रवादी आता अपक्ष येते त्यांनी राजीनामा दिला, ते पक्षात नाहीत. त्यांनी थोडी तरी आत्तापर्यंत दिलेल्या कार्याची पावती म्हणून प्रचार थांबवायला पाहिजे होता. आम्ही तुम्ही माघार घ्या असं काही पांडुरंग पवार यांचा जाहीर प्रचार चालू आहे. जाहीर प्रचार चालू आहे. त्यांची रिक्षा फिरत आहे, त्यांच्या स्वतःच्या गाडीला देखील झेंडे आहेत. आजही त्यांच्या प्रत्येक गोष्ट त्यांची चालू आहे. आम्ही त्या गोष्टीला इथून पुढं पवारसाहेब आणि पवारसाहेबच. दादा गेले, अति दुःख आहे. पवारसाहेब कन्फ्युजन होतं. पांडुरंग पवार, अजित पवार, शरद पवार, जे लोकांना कळेल. नाही, आमचे आदरणीय गुरु, राजकीय गुरु असतील, शेतकऱ्यांचा राजा असेल, जाणता राजा आदरणीय शरद पवार साहेब, त्यांच्यानंतर आत्ता मुख्यमंत्री, आता अपघात झाले आपला अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जे उमेदवार दिलेले आहेत, प्रत्येक मतदारांनी दादरांना मतरूपी आदरांजली म्हणून मतपेटीमध्ये मतदान करावे आणि दादांनी दिलेल्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यावे ही मी प्रत्येक मतदाराला विनंती करतो. तुम्हाला म्हणजे क्लिअर करतो. पांडुरंग पवारांचं म्हणणं असं आहे का गेले 15 दिवस अतुल बेनके त्यांचा फोन घेत नव्हते. जो सर्वे झाला त्याच्यामध्ये पांडुरंग पवार 1 नंबरला होते असं पवारांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये अजितदादांच्या तिकीट जाहीर झालं. एबी फॉर्म अजितदादांनी जो सर्वे एजन्सी, प्रत्येक पक्ष एजन्सीने सर्वे करतो, त्याच्यामध्ये पवारसाहेबांचं नाव, ठीक आहे, पवारसाहेब मार्गदर्शकच होते. पहिल्या वेळेस पवारसाहेबांचं इच्छुक मी पण असावा, इच्छुक असणे गैर नाही, पण पक्षाने जर माझ्याकडे बोट केलं तर वाणी साहेबांनी थांबलं पाहिजे. कारण वाणी साहेबांवरती जे उपकार, सर्वे जर मी पुढे असेल तर, सर्वे जर पुढं असेल तर पक्षाचा सर्वे सांगतो, माझा स्वतःचा सर्वे मी काही पण करेन. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवारांनी केलेल्या सर्वेमध्ये माझ्या सुनबाई कविता पवार पुढे होत्या. आता तिकीट तर अजितदादांनी दिलेलं आहे. जर पवारसाहेबांचे सुनबाई पुढे असतील तर अजितदादा हे जिंकणाऱ्या घोड्यावरती बोट ठेवणारा माणूस होता. जर अजितदादा कधी कधीच पराभवाचा माणसाला कधी तिकीट आजपर्यंत दिलं नाही. मग अजितदादांचं जर सर्वे जर कल्पनाताई पवार असतील, त्या कविताताई पवार असतील, तर त्यांनी मग वैभव शेठच्या मिसेसला तिकीट का दिलं? पांडुरंग पवार खोटं बोलतात. शेवटी त्यांचा परमार्थ ते नाही, मला अतुल बेनके पण म्हणाले की पांडुरंग पवार खोटं बोलतायत, असा सर्वे नव्हता, की त्यांचा फोन घेत नाही, हे पण ते खोटं सांगतात असं अतुल बेनके म्हणाले. अतुल शेठ, आम्ही पवारसाहेबांच्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या संगत राहिलो, जे पक्षाची फूट झाली, पण आमचा एकही अतुल शेठनी किती दुःख झालं, शेवटी पक्ष वेगळे झाले, पण आम्ही ज्या वेळेस अतुल शेठला फोन केले किंवा कोणतं काम मागितलं, शेवटी अतुल शेठला आजपर्यंत फोन उचलला नाही असं कधीच नाही होणार. आणि पवारसाहेबांचा फोन उचलला नाही तर त्यांनी जे फोन केले ती कॉल हिस्ट्री दाखवावा. अतुल शेठला आम्ही आहेत, जो तुमच्याकडे डाटा आहे तो जनतेसमोर आणावा. तुमचे फोन उचलले नाही, तुमची कॉल हिस्ट्री तुमच्या मार्फतच आमच्यासमोर पोचवावी.
का अतुल शेठने फोन उचलले नाहीत. अतुल शेठ कधीच नाही. अतुल शेठ प्रत्येक धाग्याला न्याय द्यायचा प्रयत्न करत होते. पण जर वाढ आपल्या गटामध्ये जर 4 जण इच्छुक असतील तर 3 जणांना थांबावं लागेल, हे 100% त्याच्यामध्ये मी असेल, कुणी असेल, कोणताही धागा असेल, शेवटी तिकीट एकाला भेटणार होतं. बाकीच्या 3 पण थांबणं हे कर्तव्य होतं. त्याच्यात पवारसाहेब स्वतः होते. पवारसाहेबांना आजपर्यंत उपाध्यक्ष केलं, तालुका अध्यक्ष केलं. आज प्रत्येक गोष्टीला पवारसाहेबांच्या शब्दाला अजितदादांचं अतुल शेठनी मार्गदर्शक म्हणून पुढं ठेवलं. मग चुकलं कुठं? पक्षाचं आजपर्यंत चुकलं कुठं? प्रत्येक गोष्टीला जर पवारसाहेबांना घेऊनच जर अतुल शेठ पुढं जात होते, मग आता अतुल शेठ फोन का ते उचलला? असं पण म्हणाले की अतुल शेट्टी जे पंचायत समितीला उमेदवार दिले किंवा इतर झेडपीला उमेदवार दिले, मी पक्षाचा तालुका अध्यक्ष, साधं पंचायत समितीला उमेदवार कोणाला द्यायचं हे सुद्धा मला विचारलं नाही. ही सगळी चर्चा माझ्याशी त्यांनी खाजगीत केलेली आहे, त्याचा व्हिडिओ नाही. शेवटी खासगीतल्या चर्चा बाहेर येणार नाही. ते माझ्याशी बोललेत, मी माध्यमांचा प्रतिनिधी आहे, मी हे जबाबदारीने बोलतो. 100% वाणी साहेब तुमच्याबरोबर बोलले असतील, पण प्रत्येक घटकाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे ना. प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी तिकीट तर एकच होतं, इच्छुक 10 सुद्धा, पण 9 जणांनी विचार करायचा होता का आजपर्यंत पक्षाने आपल्यासाठी काय केले. तुम्ही पक्षासाठी 100% दिला असेल, पण पक्षाने तुमच्यासाठी काय केले ते बोलत पवारसाहेबांनी, मी ऐकलं त्यांनी ते बोललं तर पक्षाने आमच्यावर अन्याय केला, पक्षाने तुमच्यावर अन्याय केला. तुम्हाला उपाध्यक्ष केलं, तुम्हाला 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य केलं, तुम्हाला तालुका अध्यक्ष केलं. असा अन्याय प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते झाला पाहिजे. आम्ही बोलतो ना, आम्ही राष्ट्रवादीचा घटक आहेत, राष्ट्रवादीचे पदाधिकारी होतो. हा अन्याय आमच्यावरती झाला पाहिजे ना. का नाही बाबा? प्रत्येक घटकावरती, प्रत्येक याच्यावरती अन्याय असा बाबा, जो पांडुरंग पवार साहेबांवरती अन्याय झाला तो आमच्यावरती व्हावा, प्रत्येकावरती अन्याय व्हावा. असं पवार साहेबांनी एवढं देऊन सुद्धा माणूस जर थांबत नसेल तर माणूस किती महत्त्वाकांक्षी आहे ह्या याच्यातून एवढंच पुढे येते का याच्यातून महत्त्वाकांक्षा माणसाला किती असावा आणि हाव किती असावा, खुर्चीची हाव आहे ही किती असावा, या गोष्टीतून समोर येते. शेवटी आम्ही किती बोललो आणि किती काय झालं तर शेवटी पळसाला पानं. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ व्हायचा नाही का? नाही. आमचं गाव ही आमची एक बैठक आहे आणि बैठकीचे आमचे आदर्श सरपंच बाळासाहेब बडे हे आमच्या बैठकीत प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न असतो त्यांचा. प्रत्येकाला थांबवतात, थांबा, चुकीचं करू नका, इथं तुमचं चुकलं आहे, इथं तुम्ही येवा, तुम्हाला कोणत्या गोष्टीला कमी पडली ना तिथं आम्ही आहोत. आणि आजपर्यंत प्रत्येक रस्ता होतो आहे गावामध्ये. कोणत्या रस्त्याचा आजही अतुल शेठचीच कामं चालू आहेत. ठीक आहे, आम्ही दादांना दोष देणार नाहीत. शेवटी ते सन्माननीय आमदार आहेत, आपल्या तालुक्याचे पालक आहेत, त्याच्यामुळं दादांना दोष देणार नाही. पण आजही राष्ट्रवादीची कामं, अतुल शेठची कामं तालुक्यात चालू आहेत. दादांना मी परत तेच सांगतो, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून मतरूपी मतदान प्रत्येक नागरिकांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहून निवडून द्यावा, असं मी प्रत्येक मतदाराला विनंती करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारामध्ये, जाहीर प्रचारामध्ये कुठेही सहभागी होताना दिसत नाही. घरोघरी जाणं, मतदारांना कन्व्हिन्स करणं, अशा प्रकारचं त्यांचं नियोजन राहिलं. पांडुरंग पवार यांना पक्षाने जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं, तालुका अध्यक्षपदाचं संधी दिली, असं असतानाही त्यांनी सुनबाईसाठी आग्रह धरायला नको होता, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या गटामध्ये कविता पवार, या गटामध्ये कल्पना काळे, या गटामध्ये जयश्री खंडागळे असे 3 उमेदवार आहेत. आता मतदार नेमका निर्णय काय घेत आहेत, कार्यकर्त्यांची एकजूट कशी होते हे आपल्याला 9 तारखेला स्पष्ट होईल. तोपर्यंत चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, कांदळी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.